शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाखो लाभार्थी शेतकऱ्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आली आहे। दीर्घ प्रतीक्षेनंतर केंद्र सरकार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्याच्या खात्यात या योजनेचा 20वा हप्ता जमा करणार आहे। आता या योजनेची तारीख काय आणि कितव्या तारखेला तुम्हाला पैसे जमा होणार आहे, यामध्ये कोणते शेतकरी पात्र ठरणार आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सरकारी अहवालानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या संसदीय मतदारसंघ वाराणसी येथून देशभरातील शेतकऱ्यांना ही रक्कम जारी करतील। 20वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी येणार आहे। भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने ट्विटरवर म्हणजेच की एक्स वर माहिती दिली आहे की आता शेतकऱ्यांना जास्त वाट पाहावी लागणार नाही। पंतप्रधान निधीचा 20वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून थेट तुमच्या खात्यात पोहोचेल। तुमच्या मोबाईलवर मेसेज टोन वाजला की समजून घ्या, किसान सन्मान निधी योजना तुमच्या खात्यात जमा पैसे झालेले आहे। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता अनेक कारणामुळे खास आहे। ही योजना शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाची आर्थिक मदत सुनिश्चित करते। ही रक्कम शेतकऱ्यांना शेतीचे खर्च भागवण्यासाठी आणि घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी खूप महत्त्वाची ठरते। आतापर्यंत सुमारे 9.8 कोटी शेतकऱ्यांना 19 हप्त्यामध्ये या योजनेचा लाभ मिळाला आहे। यावेळी 2 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः एक विशेष कार्यक्रमात बटन दाबून ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात हस्तांतरित करतील। या योजनेत पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी ई-केवायसी आणि आधार बँक खाते लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे, जेणेकरून मदत योग्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचेल। तुमची शिल्लक बॅलन्स कशी तपासायची? पीएम किसानचा 20वा हप्ता आला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही खालील सोप्या स्टेप फॉलो करू शकता। तुम्हाला सुरुवातीला गुगलवर जाऊन pmkisan.government.in या वेबसाईटवर जा। होम पेजवर लाभार्थी स्थिती म्हणजेच की बेनिफिशरी स्टेटस या पर्यायावर क्लिक करा। तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक किंवा बँक खाते तुमच्या यापैकी कोणतेही एक तपशील प्रविष्ट करा। डेटा मिळवा या बटणावर क्लिक करा। यानंतर तुमच्या हप्त्याची स्थिती स्क्रीनवर दिसेल। जर हप्ता आला असेल तर पेमेंट सक्सेस असे दिसले जाईल। जर तो आला नसेल तर त्याचे कारण दिले जाईल, असे की अपूर्ण केवायसी, चुकीचे बँक खाते तपशील, आधार लिंक केलेले नाही। हप्ता मिळण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे, योग्य बँक आणि जमिनीच्या नोंदी देणे आवश्यक आहे। तुम्हाला सुद्धा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता हा लवकरच मिळेल। 2 ऑगस्ट रोजी सर्व शेतकऱ्यांना हा हप्ता वितरित होणार आहे, परंतु तुम्ही जे वरील गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याला फॉलो करा आणि माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।